शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षामधून हकालपट्टी करण्यात आलेले सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशासाठी भाजप पायघड्या घालत असल्याचं समोर आलंय। कारण बडगुजर आणि गणेश गीते यांच्यासह 10 ते 12 जणांचा उद्या भाजपमध्ये प्रवेश होणार आहे। या पक्षप्रवेशाला स्थानिक आमदार आणि शहराध्यक्षांनी विरोध केलाय। मात्र या विरोधाला झुगारून उद्या हा पक्षप्रवेश पार पडणार असल्याचं निश्चित झालेलं आहे। उत्तर महाराष्ट्र विभागीय मेळाव्यामध्ये मंत्री गिरीश महाजन आणि पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी शहराध्यक्षांसह पदाधिकाऱ्यांना तंबी दिल्याची माहिती मिळते। तसंच विरोधी पक्षातून येणाऱ्यांचं स्वागत करण्याच्या सूचना सुद्धा दिल्यात। त्यामुळे नाशिकमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरलेली आहे। या संदर्भात अधिक माहिती देतात आमचे प्रतिनिधी योगेश खरे। योगेश, एकीकडे बडगुजर यांचा भाजपमध्ये प्रवेश होणार आहे आणि याचमुळे तिथले जे स्थानिक पदाधिकारी आहेत त्यांच्यामध्ये मात्र नाराजी पाहायला मिळते। खरे सीमा हिरे आमदार सीमा हिरे यांनी याला उघड विरोध असा दर्शवलेला होता गेल्या 8 दिवसांमध्ये आणि अनेक पदाधिकाऱ्यांनी पण याला विरोध दर्शवलेला होता। स्वतः शहराध्यक्षांनी सुद्धा याबाबतचा निर्णय हा सगळ्या वरिष्ठ पातळीवर होईल, मात्र इथे स्थानिक नाराज आहेत असंही त्यांनी म्हटलं होतं। आणि जर आपण बघितलं तर गेल्या आठवड्यात जवळजवळ 30 ते 35 माजी पदाधिकाऱ्यांनी एकूणच पक्षात सुरू असलेल्या गोंधळाबाबत त्यांच्याकडे दुर्लक्ष करण्याबाबत 35 पदाधिकाऱ्यांनी राजीनामे सुद्धा दिले होते। एकूणच परिस्थिती आपण जर बघितली तर पक्षामध्ये अस्वस्थता असताना पुन्हा हा या दोनही नेत्यांना घेण्याचा निर्णय हा नाराजीचा सूर आपल्याला नाशिक शहरामध्ये उमटताना दिसतोय। उद्या हा प्रवेश आहे असं म्हटलं जातं। यामध्ये शिवसेनेचे सुधाकर बडगुजर आणि बंडखोर गणेश गीते जे भाजपमधून राष्ट्रवादीमध्ये गेले होते आणि त्यांनी विधानसभा लढवली होती, तर ह्या दोघेही नेत्यांना घेण्याची तयारी ही भाजपमध्ये सुरू आहे। आपण जर बघितलं कालसुद्धा सीमा हिरे यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये विरोध मावळलेला नाही असं म्हटलं होतं, मात्र ही पोस्टसुद्धा आज त्यांनी डिलीट केलेली आहे। एकूणच मोठा दबाव जो आहे तो भाजप कार्यकर्त्यांवर आणि आमदारांवर दिसून येतो। धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।